नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, TET 2मधील आज आपण इंग्लिश या विषयाचा आपण जी एक्सपेक्टेड आन्सर की आहे ती आपण चेक करणार आहोत आता. तर इथं बघा, जे 30 प्रश्न आहेत त्याच्यापैकी आपण पूर्ण ग्रॅमॅटिकल जे आलेले आहेत ते पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथं पहिला प्रश्न असा आहे की सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर इथं अल्फाबेट दिलेत आणि त्याचे नंबर दिलेत. तर याच्यापैकी आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे. तर यासाठी बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतो, ज्याच्यापासून आपल्याला नॅचरल हा शब्द तयार होतो. नॅचरल. पुढचा प्रश्न पाहू आपण. हां, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आता इथे वाक्य दिले, त्याचं आपल्याला सिम्पल सेंटेन्स कन्वर्ट करायचं आहे. वाक्य बघा, ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. तर याचं आपल्याला सिम्पल वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, हॅविंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स. पुढचा प्रश्न, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. इथं बघा, क्लॉज सांगायचं आपल्याला. तर वाक्य काय दिलं पाहू आपण. वाक्य दिलं बघा, द हाऊस वेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड इज नियर बाय. द हाऊस वेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड इज नियर बाय, हे तुमचा क्लॉज आहे अंडरलाईन केलेला. तर हा कोणत्या प्रकारचा क्लॉज आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस येतं. पुढचा प्रश्न पाहू आपण. चूज द करेक्ट पॅसिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. तर वाक्य काय दिलं बघा इथं आपल्याला, द लॉयन इज द मोस्ट फेरोशियस ऑफ ऑल ॲनिमल्स. ठीक आहे, तर हे वाक्य दिले आपल्याला. तर याचं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री आयडेंटिफाय करायची होती. तर याचं उत्तर येतं बघा, डायरेक्ट मी उत्तर सांगतो आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोशियस ॲज द लॉयन. पुढचा प्रश्न पाहू. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. वाक्यामध्ये अंडरलाईन शब्द दिलेला आहे, तर त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच सांगायचं आपल्याला. बघायचं काय दिलं, माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. तर इथं अंडरलाईन वर्ड आहे दोज. तर याचं तुम्हाला उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. एकदम सोपा प्रश्न आहे. तर याचं उत्तर येतं बघा, डायरेक्ट 3 उत्तर येतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचा प्रश्न आहे ॲसिमिलेट. ठीक आहे, ॲसिमिलेट इथं दिलं बघा, चूज द नियरेस्ट मिनिंग. सिमिलर वर्ड द्यायचं आपल्याला ॲसिमिलेटसाठी. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. पुढचा प्रश्न, डर्थ. बघा, इथं अपोजिट मिनिंग द्यायचं, विरुद्धार्थी शब्द द्यायचे. कोणत्या शब्दासाठी, डर्थ या शब्दासाठी. डर्थ म्हणजेच काय, कमीपणा, तुटवडा वगैरे, शॉर्टेज असणे. उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, पुरेशा प्रमाणात असणे, ॲबंडन्स. पुढचा प्रश्न, वन वर्ड विचारले आपल्याला, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. तर इथं काय दिलं बघा, अ पर्सन हू डझंट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ द गॉड ऑर गॉड्स. देवावर विश्वास ठेवणारा माणूस, अथेस्ट म्हणतो त्याला, नास्तिक. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. वाक्य दिले बघा, द अक्यूज टू द जज फॉर मर्सी. उत्तर येतं अपील येतं. ठीक आहे, कळवळीची विनंती करणे. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न समोर आहे पहा तुमच्या. हां, चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब द्यायचं येतं आपल्याला. तर वाक्य पाहू आपण अगोदर. कैलास ट्रायड हिज लेवल बेस्ट बट कुडंट हिज एक्झामिनेशन. तर याचं उत्तर येतं बघा, गेट थ्रू येतं. कैलास ट्रायड हिज लेवल बेस्ट बट कुडंट गेट थ्रू हिज एक्झामिनेशन. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. उत्तर येतं पहिला क्रमांक ए पार्टमध्ये पूर्ण एरर आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. हां, चूज द अल्टरनेटिव्ह दॅट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स. इडियम काय बघू आपण, टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स, तर याचं मिनिंग सांगायचं आहे. ऑप्शन नंबर 4, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, पॅराजंबल आहेत हे वाक्य. तर याचं आपल्याला सिक्वेन्स वाईज वाक्य जोडायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. QSRP बघा, आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वूड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर. त्याच्यानंतर अँड हू वूड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. चला पुढचा प्रश्न, चूज द सुटेबल आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. वन ऑफ द. आता हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतं बघा, वन ऑफ द येतं इथं, वन ऑफ द. तर याचं उत्तर येतं बघा, डायरेक्ट 45चं उत्तर येतं 2. वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज ऑफ माल न्यूट्रिशन इज ॲन.
इज ॲन अनहेल्दी लाईफस्टाईल. पुढचा प्रश्न आहे तुमचा, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. उत्तर येतं पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं बघा. हे डिस्कवर्ड असायला पाहिजे. इथं मनीला द लागला, आर्टिकल लागत नाही. ही वॉज लुकिंग ॲट मी यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम डिझायर्स विल लीड टू एस्केप सफरिंग्स. वी हॅव टू यूज प्रिपोजिशन्स in the blanks. So which option can be correct? Option number 1, of and from. Buddhism teaches that freedom of desires will lead to escape from sufferings. पुढचा प्रश्न आहे, choose the alternative which is closest in the meaning to the underlined word in the sentence. रिगेल सोबत आपल्याला एक अंडरलाईन त्याचा मिनिंग द्यायचा आपल्याला, नियर बाय मिनिंग रिगेलसाठी. माय फ्रेंड यूज टू रिगेल अस विथ अनेक्डोट्स. उत्तर येतं एंटरटेन करणं, एंटरटेन. चूज अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट. अपोजिट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. स्टेशनरी. उत्तर येतं बघा. तर पुढचा प्रश्न असा आहे की चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा, व्हर्साटाईलची इथं स्पेलिंग दिलेली आहे. इथं वर्साची स्पेलिंग VA न होत नाही. त्याच्यानंतर VE न होते, पण इथं SA पाहिजे, इथं VERSA. तर हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर व्हर्साटाईल पर्याय क्रमांक हा सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, व्हर्साटाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला होता बघा 51 ते 55 या प्रश्नासाठी. तर आपण पॅरेग्राफचे आपण फक्त जे ग्रॅमॅटिकल असेल तेच आपण घेणार आहोत. पॅरेग्राफला वेगळा व्हिडिओ काढू आपण. तर इथं आपण डायरेक्ट ग्रॅमॅटिकलवरती जाऊ. हां, तर बघा पुढचा प्रश्न काय दिला इथं. येस, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. वर्ड वाईज इज सफिशियंट. तर इथं आपल्याला आर्टिकलचा यूज करायचा होता. तर कोणते आर्टिकल इथं बेस्ट सुटेबल असतील हे आपल्याला सांगायचं होतं. तर उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील यासाठी. चौथा आहे बघा, आणि द. बघा, अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पीपल हू आर ॲव्हर्स हार्ड वर्क जनरली डो नॉट सक्सीड लाईफ. आता इथं तुम्हाला पर्याय दिलं तर हे पर्याय सर्व आहेत प्रिपोजिशनचे. तर कोणतं प्रिपोजिशन इथं फिट होते आपल्याला सांगायचं आहे. तर इथं पाहून घ्या, ॲव्हर्स. ॲव्हर्ससोबत कोणती फ्रेज येते बघा, सेट फ्रेज आहे, टू येतं. काय येते, टू. तर इथं पाहू आपण कोणता इथं पर्याय येतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिल्यासाठी 2 आहे, टू आणि इन. बघू आपण वाक्य कसं बनतं. पीपल हू आर ॲव्हर्स टू हार्ड वर्क जनरली डो नॉट सक्सीड इन लाईफ. ठीक आहे, टू आणि इन हा पर्याय योग्य राहील इथं. पुढचं वाक्य आहे, आयडेंटिफाय द फिगर्स ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज हँड. तर इथं फिगर्स ऑफ स्पीच द्यायचे, अलंकार ओळखायचे. वाक्य काय दिलं बघा, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज हँड. आता हे पूर्ण इन्व्हर्जनचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 3. इन्व्हर्जन कसं काय, कारण की वाक्य उलट सुलट लावले. मग वाक्य बरोबर कसं असतं बघा, द रोवर टेक्स हिज हँड ऑन द डेक हे वाक्य असायला पाहिजे होतं. चला पुढचा प्रश्न पाहू. तर पुढचा प्रश्न असा आहे की हां, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य आपल्याला सांगायचं आहे. द सेंटेन्स इज गिवन इन ॲक्टिव्ह व्हॉईस अँड द सेंटेन्स इज अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक काऊ. अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक काऊ. द सेंटेन्स इज इन सिम्पल पास्ट टेन्स. नाव वी हॅव टू टर्न दिस सेंटेन्स इन टू पॅसिव्ह व्हॉईस. So there are 4 options we are having. Which one is correct? बघा 4 पर्याय दिले तिथं आपल्याला. तर पर्याय क्रमांक 4 इनकरेक्ट आहे, 3 इनकरेक्ट आहे आणि 2 इनकरेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे तुमचं. ही वॉज गिवन अ ब्लॅक काऊ बाय अ लेडी मिशनरी. हिमचं काय होतं ॲक्टिव्ह वॉईसमध्ये, पॅसिव्ह वॉईसमध्ये ही होतं. ठीक आहे, तर इथं आपण कन्वर्ट करू शकलेलं आहे याचं. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे, पॅसिव्ह वॉईससाठी येतं, ही वॉज गिवन अ ब्लॅक काऊ बाय लेडी मिशनरी. लास्ट क्वेश्चन आहे तुमचा आजच्या पेपरचा. हां, चूज द इनडायरेक्ट नरेशन. इनडायरेक्ट स्पीच आपल्याला निवडायचं होतं. वाक्य DC आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये दिलं आहे DS मध्ये. तर IS कसं येतं हे आपल्याला सांगायचं. वाक्य बघा, रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शॅल आय गेट ॲट हिम. तर इथं बघा उत्तर काय येतं पाहू आपण.
तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. रमेश आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही शूड गेट ॲट हिम. तर हा आपला इंग्रजीचा पेपर होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. धन्यवाद. आणि तुमचे मार्क्ससुद्धा कमेंट करू शकता किती मार्क्स येत आहेत.